तर ऐका ना मैत्रिणींनो, आज म्हटलं कुठंतरी बाहेर फेरफटका मारून यावं. थंडी फार सुटलेली होती, पण तरी पण थंडीमध्ये फिरण्याची मजा एक वेगळीच असते. छान असे गरम कपडे घालून बाहेर थोडंसं थंडीचं फिरायचं तर अगदी भारीच वाटतं. त्यातली त्यात चौपाटी वगैरे असा चौक जे असतात जिथं खाऊ गल्ल्या लागतात तिथे एकदम भारीच वाटतं. तर आपलं हॉटेल मानकरडोसा सेंटर हे काय खाऊ गल्लीपेक्षा कमी नाही आहे. तिथं खूप साऱ्या हे आहे. आता नवीनच बेकरीसुद्धा ओपन झालेली आहे. तर म्हटलं चला तिथनं भरपूर असे खाऱ्यांचे आणि बिस्किटांचे प्रकार घेऊन यावत घरी, कारण थंडीचा आता मुलांना सुद्धा 5 वाजता काही ना काही खावं वाटतं. तर छान असा डिनर झाला आणि त्यानंतर म्हटलं चला थोडंसं बेकरीतनं शॉपिंग करावं. तर मग तुमच्या दाजींना आम्ही म्हटलो की काय काय आहे बेकरीमध्ये विकायला, दाखवा तरी आम्हाला तुमच्या कुठले कुठले प्रोडक्ट्स तुम्ही ठेवलेले आहेत, खाऱ्यांचे कुठले कुठले प्रकार ठेवलेले आहे, बिस्किटांचे कुठले कुठले प्रकार ठेवलेले आहेत. तर खूप मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने ते आम्हाला प्रत्येक गोष्टीची किंमत सांगून प्रत्येक पॅकेट दाखवत होते की हे घ्या ते घ्या. म्हणजे आमचं एक चेष्टा हसी मजाक चालली होती. त्याचबरोबर इकडं मस्त असा सुगंध दरवळत होता. आता ज्या ताई चहा पितात त्यांच्या नक्कीच तोंडाला हा चहा पाहून पाणी सुटलं असेल. खैर मी पित नाही, ती एक वेगळी गोष्ट आहे, पण ज्या पितात त्यांनी नक्कीच इथला चहा एकदा ट्राय करा. त्याचबरोबर विविध प्रकारचे बिस्किटसुद्धा होते. तर भरपूर अशी आज आमची शॉपिंग झाली. तर याचा मोठा व्लॉग आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तिकडे जाऊन नक्की व्हिजिट करा. बाय बाय.